मुलांनो, आज आपण EVSचा लेसन नंबर 7 हा शिकणार आहोत. धड्याचं नाव आहे माय होम, म्हणजेच माझं घर. आता बघा वी नीड होम फॉर शेल्टर अँड कम्फर्ट. आपल्याला घर कशासाठी लागतं? तर आपल्याला घर हे सुरक्षित निवाऱ्यासाठी लागतं. आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित राहू शकतो. होम प्रोटेक्ट्स अस इन ऑल सीझन्स. बघा, आवर होम कीप्स अस वॉर्म इन विंटर. जेव्हा बाहेर खूप थंडी असते तेव्हा आपलं घर आपल्याला गरमी देतं. आपल्याला घरामध्ये आल्यावर बरं वाटतं. आवर होम कीप्स अस कूल ड्युरिंग समर. जेव्हा बाहेर खूप ऊन असतं तेव्हा आपण आपल्या घरामध्ये सावलीत सुरक्षित राहू शकतो. आवर होम प्रोटेक्ट्स अस फ्रॉम द रेन. आपल्याला पावसाळ्यात सुद्धा आपलं घर सुरक्षित ठेवतं आपल्याला आपल्या घरामध्ये. आवर होम प्रोटेक्ट्स अस फ्रॉम हार्मफुल वाईल्ड ॲनिमल्स. बघा, कुठल्याही ॲनिमलपासून आपण बघा घराचं दार बंद केलं की आपण घरामध्ये सुरक्षित राहतो की नाही. म्हणजे आपलं घर आपल्याला वेगवेगळ्या सीझनमध्ये तर प्रोटेक्ट करतंच, पण तसंच आपल्याला हार्मफुल वाईल्ड ॲनिमल्सपासून सुद्धा आपलं घर आपल्याला प्रोटेक्ट करत असतं, सुरक्षित ठेवत असतं, आपली काळजी घेत असतं. मग आता जसं आपल्याला माणसांना घराची गरज आहे, हो की नाही, तसंच वेगवेगळ्या प्राण्यांना सुद्धा घराची गरज आहे, पक्ष्यांना घराची गरज आहे. ऑल बर्ड्स, ॲनिमल्स अँड इन्सेक्ट्स नीड अ होम. अ होम मेक्स एव्हरीवन फील सेक्युअर अँड कम्फर्टेबल. बघा जसं आपल्याला आपलं घर आपली काळजी घेतं, आपल्याला सुरक्षित ठेवतं, आपलं सगळ्यापासून सुरक्षित ठेवतं, हो की नाही. मग तसंच आता आपल्याला वेगवेगळ्या प्राण्यांना, पक्ष्यांना सुद्धा घरं लागतात. आपण आपल्या घराला माझं घर असं म्हणतो आणि आपल्या सगळ्यांच्या घरांना घरच म्हणतात. पण वेगवेगळ्या प्राण्यांच्या घरांना वेगवेगळी नावं आहेत. तर बघा काय काय आहे. अ बर्ड्स नेस्ट म्हणजे पक्षी कशामध्ये राहतात? घरट्यामध्ये राहतात. बघा बरं, हे घरटं आहे पक्ष्याचं. त्यानंतर अ स्पायडर्स वेब म्हणजे कोळी कशामध्ये राहतो? जाळ्यामध्ये राहतो. पहा, हे कोळ्याचं जाळं तुम्ही पाहिलंय की नाही? ते त्याचं घर असतं बरं का, आणि तो स्वतः बनवतो. बघा पुढे हनी बीज, हनी कोम. बघा, हे दिसतंय की नाही तुम्हाला? तुम्ही घाबरता की नाही याला? कारण त्यातल्या जर सगळ्या माश्या उठल्या तर त्या चावतात सगळ्यांना, हो की नाही. म्हणून त्यांना त्रास द्यायचा नाही, दगड मारायचा नाही. त्यानंतर काय आहे? ॲन्ट्स अँड हिल्स म्हणजेच काय आहे? हे कोणाचं वारूळ आहे? मुंग्यांचं वारूळ आहे. बघा, मुंग्या जसं वारुळामध्ये राहतात तसंच साप, नाग हे सुद्धा वारुळामध्ये राहतात. आणि आता आहे रॅबिट्स ब्युरो म्हणजे ससुल्या कुठे राहतो? छोट्याशा गुहेमध्ये राहतो. तर आता आपण ह्या सगळ्या प्राण्या पक्ष्यांच्या घरांना काय म्हणतात हे बघितलं, हो की नाही. मग आता आपल्यासुद्धा घराचे वेगवेगळे प्रकार आहेत. घरांचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर ते कोणते कोणते प्रकार आहेत? बघा आणि आपल्याला घराची गरज कशासाठी आहे? अ होम बाइंड्स अस ऑल टुगेदर बिकॉज इट हेल्प्स अस टू टॉक फ्रीली टू वन अनादर, कुक अँड डाईन टुगेदर. आपल्याला घराची आवश्यकता कशासाठी असते? तर आपण आपल्या घरामध्ये एकमेकांशी बोलू शकतो, स्वयंपाक बनवू शकतो, एकत्र जेवू शकतो. त्यानंतर इट इज अ प्लेस फॉर रिलॅक्सेशन, रेस्ट अँड स्लीप आफ्टर अ हार्ड डेज वर्क. बघा, आपण दिवसभर काम करून थकून घरी आलो की आपल्याला घरी आल्यावर कसं छान वाटतं की नाही, बरं वाटतं की नाही. म्हणून आपल्याला घराची गरज आहे.
वी लिव्ह इन पीस अँड कम्फर्ट इन आवर होम्स. आपल्याला शांततेसाठी आणि सुरक्षेसाठी आपल्याला घराची आवश्यकता आहे. तर आता आपल्याला याच्या पुढे काय बघायचं आहे? अ होम इज अ प्लेस वेअर वी अरेंज फर्निचर अँड अदर आर्टिकल्स लाईक TV, रेडिओ, टेलिफोन दॅट बिलॉंग टू अस फॉर अवर कम्फर्ट. आपल्याला या सगळ्या सोयी सुविधा लागतात की नाही. घरामध्ये वेगवेगळं फर्निचर लागतं, कपाटं लागतात, TV, रेडिओ, टेलिफोन या सगळ्या आपल्या गरजेच्या वस्तू झालेल्या आहेत. या सगळ्या आपण आपल्या घरामध्ये ठेवतो की नाही. आता बघा वी बिल्ड डिफरंट काइंड ऑफ हाऊसेस. आपण वेगवेगळ्या प्रकारचे घरांचे वेगवेगळे प्रकार आता आपण बघणार आहे. बघा आता हे आहे अ टेंट. बघा हे टेंटचं चित्र आहे. अ टेंट इज अ टेम्पररी शेल्टर मेड ऑफ थिक क्लॉथ सपोर्टेड बाय पोल्स अँड रोप्स. टेंट्स आर यूज्ड फॉर टेम्पररी लिव्हिंग स्पेशली ड्युरिंग कॅम्प्स. बघा हे जे टेंट आहे ना, हे कपड्यापासून बनवलेलं असतं आणि त्याला अशा भिंती नसतात, त्या कपड्याच्याच भिंती असतात आणि त्याला वेगवेगळ्या दोरीनी, मोठ्या दोरखंडांनी ते बांधलेलं असतं. आणि हे स्पेशली कुठे वापरतात? तर हे कॅम्पला वगैरे जंगलात जातात की नाही तेव्हा वापरतात. तर हे परत पॅक करून आपल्या सॅकमध्ये ठेवता येतं. तर हे आहे टेम्पररी हाऊस, म्हणजे तात्पुरता निवारा आहे हा टेम्पररी शेल्टर. त्यानंतर आहे हट्स. हट्स म्हणजे काय? झोपड्या. हट्स आर मेड ऑफ मड, ग्रास अँड बांबू. द वॉल्स ऑफ द हट्स आर मेड ऑफ मड अँड द रूफ इज थॅच्ड विथ ग्रास. बघा ह्या घराच्या ज्या हे पण टेम्पररी हाऊस असतं. ऊन, वारा, पाऊस याच्यापासून जर काही जोराचं आलं तर झोपडी पडू शकते बरं का, कारण ती दणकट नसते, बांधलेली नसते सिमेंट आणि वाळूनी. म्हणून हटसुद्धा टेम्पररी शेल्टर आहे बरं का. तर याच्या ज्या भिंती असतात त्या मातीपासून बनलेल्या असतात आणि त्याचं जे छप्पर असतं ते ग्रासचं असतं. आता पुढे काय आहे? अ चाळ. बघा चाळ म्हणजे काय? बघा अ चाळ इज अ बिल्डिंग हॅविंग अ नंबर ऑफ टेनमेंट्स ऑफ ईच फ्लोअर. एका मजल्यावर खूप सारी घरं असतात. ईच टेनमेंट्स हॅज वन रूम अँड अ बाथरूम विच इज ऑक्युपाईड बाय वन फॅमिली. एकाच खोलीचं घर असतं हे. देअर इज अ कॉमन टॉयलेट आउटसाईड. टॉयलेटसुद्धा आउटसाईडला असतं, बाहेर असतं आणि ते कॉमन असतं, सगळ्यांनी मिळून वापरायचं असतं. द रेंट इज व्हेरी लेस अँड पीपल लिव्हिंग हिअर आर मोस्टली फ्रॉम द लोअर मिडल क्लास. बघा ही छोटी छोटी घरं असतात आणि याचं भाडंसुद्धा, जे घराचं भाडं असतं की नाही ते खूप कमी असतं आणि छोटं घर असतं आणि इथे खूप लोक एकत्र राहत असतात. त्यानंतर आहे अ बिल्डिंग. बघा अ बिल्डिंग इज ॲन एरी हाऊस ऑफ 4-5 फ्लोअर्स हाय. ईच फ्लोअर हॅज अबाउट 2 to 3 फ्लॅट्स. बघा एका ह्याच्यावर, एका मजल्यावर 2 किंवा 3च फ्लॅट असतात. हे परमनंट हाऊस असतं बरं का. ह्याचं बांधकाम जे असतं ते खूप पक्कं असतं. कितीही वारं आलं, ऊन आलं, पाऊस आला तरीसुद्धा ही घरं पडत नाहीत. पहिली आपण बघितली टेंट, हट, चाळ, हे सगळे काय आहेत? टेम्पररी हाऊस आहे. आणि आता इथून पुढे आपण जी बघणार आहोत ती परमनंट हाऊस आहेत. तर हे आहे बिल्डिंग. त्यानंतर काय आहे? स्कायस्क्रॅपर. स्कायस्क्रॅपर म्हणजे काय? उंच इमारती, गगनचुंबी इमारती असं म्हणतात त्यांना. खूप मजले असतात या इमारतींना. अ स्कायस्क्रॅपर इज अ व्हेरी टॉल बिल्डिंग हॅविंग अबाउट 20 or more floors. Here lifts carry people up and down. These buildings are used for residential purposes as well as for offices. ह्या ज्या बिल्डिंग असतात या खूप उंच असतात आणि ते तिकडे 20-30 मजल्याच्या ह्या इमारती असतात आणि तिकडे लोकांना वरती घेऊन जायला काय वापरतात? लिफ्ट वापरतात. आणि इकडे ऑफिसेस पण असतात आणि घरंसुद्धा असतात. आता पुढे बघा
अ बंगलो. बंगलो म्हणजे काय? अ बंगलो इज ॲन इंडिपेंडंट हाऊस इन विच ओनली वन फॅमिली लिव्ज. बघा, खूप मोठं घर असतं आणि तिथे फक्त एकच फॅमिली राहत असते आणि ह्याला आपण काय म्हणतो? बंगला. आलं लक्षात? मग आता आपण काय शिकलो? टेंट्स आर टेम्पररी शेल्टर्स. टेंट्स, हट्स आणि चाळ हे सगळे काय आहे? टेंट्स आणि हट्स काय आहेत? टेम्पररी हाऊसेस आहेत. आणि चाळ, बिल्डिंग, स्कायस्क्रॅपर्स अँड बंगलोज आर बिग अँड परमनंट हाऊसेस. बघा आता बिसाइड्स some people live in houseboats on water while some people live in snow houses called the igloo built from blocks of hard snow. बघा आता मी तुम्हाला जे चित्र दाखवणार आहे ना ते आहे हाऊसबोट. हाऊसबोट म्हणजे काय? पाण्यावर तरंगणारं घर असतं. तर त्याच्यातही लोक राहतात बरं का. तर ते सुद्धा काही लोकांचं घर असतं. तर तरंगत असतं ते कायम. तर पाण्यावरच ती एक बोट असते आणि त्या बोटीमध्ये त्यांनी त्यांचं घर बांधलेलं असतं. त्याला काय म्हणतात? हाऊसबोट म्हणतात. आणि मग आहे अ स्नो हाऊस म्हणजे बर्फाचं घर. त्याला काय म्हणतात? इग्लू म्हणतात. इग्लू. बघा हे असतं इग्लू. हे कशापासून बनतं? हार्ड स्नो म्हणजे बर्फाची वीट असते आणि त्याला म्हणतात हार्ड स्नो. हे घर असतं जिकडे बर्फ खूप असतो ना, हिमाचल प्रदेश वगैरे तिकडे. तर तिकडे जिकडे बर्फ खूप आहे तिकडे हे लोक बर्फाच्या घरामध्ये राहतात. सम ऑफ अस स्टे इन अ बिग हाऊस. काही जण खूप मोठ्या घरामध्ये राहतात, काही जण छोट्या घरामध्ये राहतात. वेअर द हाऊस इज बिग और स्मॉल we utilize the space according to our needs. घर मोठं असलं लहान असलं तरीसुद्धा आपण आपल्या सोयीनुसार घरामध्ये सगळ्या सुविधा करून घेतलेल्या असतात. आता बघा आता आपण बघणार आहोत पार्ट्स ऑफ हाऊस. बघा आता जसे आपण घरांचे वेगवेगळे प्रकार बघितले तसे एका घराचे वेगवेगळे पार्टसुद्धा आहेत. म्हणजे जसं की ड्रॉइंग रूम, बेडरूम, किचन, बाथरूम, टॉयलेट हे सगळे काय आहेत? पार्ट्स ऑफ हाऊस आहे. तर आता वी हॅव अ ड्रॉइंग रूम, बेडरूम, किचन, बाथरूम अँड टॉयलेट इन अवर हाऊस. वेदर द हाऊस इज बिग ऑर स्मॉल. हे सगळं आपल्या घरामध्ये हे वेगवेगळे पार्ट असतात, जरी घर लहान असलं आणि मोठं असलं तरीसुद्धा. Whether the house is big or small, it should have sufficient windows and doors for ventilation. That means the house should be airy and well lit. The house should have a drainage system to drain out the dirty water. Arrangement should be made to have a plinth at the base of the house so that it does not catch dampness. बघा घरामध्ये घर एकदम एरी असलं पाहिजे म्हणजे हवेशीर असलं पाहिजे. घरामध्ये सगळीकडून व्यवस्थित सूर्यप्रकाश आलेला असला पाहिजे. द हाऊस गिव्ज अस शेल्टर. आपल्याला घर हा सुरक्षित निवारा देतं. वी आर सेफ इन आवर होम्स. आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित राहतो. सो वी शूड केअर फॉर द हाऊस वी लिव्ह इन. आपण आपल्या घराची पण आपलं घर आपल्याला किती काळजी घेतं की नाही, मग आपण पण आपल्या घराची काळजी घेतली पाहिजे. द हाऊस शूड बी डस्टेड डेली. द रूम शूड बी स्वेप्ट अँड द डर्ट शूड बी कलेक्टेड इन द बिन. आपण आपलं घर स्वच्छ ठेवलं पाहिजे. रोज आपलं घर आपण काय केलं पाहिजे? स्वच्छ केलं पाहिजे, पुसलं पाहिजे. If the floor is of mud, it should be plastered with cow dung. बघा शेणाने सारवलं पाहिजे. ज्यांच्या घरी मातीचं असतं ना, फरशा नसतात, त्यांचं घर शेणाने सारवलं पाहिजे. If the flooring is of tiles, then it should be mopped daily. The toilet and the bathroom should be kept clean daily.
Once in a week, the cobwebs and the dirt collects in the corners should be cleaned. जाळी जळमट सगळं काढलं पाहिजे. The repairs of the house should be done from time to time. घरामध्ये जर काही खराब झालं असेल तर ते दुरुस्त करून घेतलं पाहिजे. If some wall has holes or cracks, they should be filled immediately with cement. जर कुठे चीर पडली असेल, होल पडला असेल तर ते सिमेंटनी बंद केलं पाहिजे. The house should be kept clean, neat and tidy. Every 4-5 years the house should be painted. आपण आपलं घर स्वच्छ ठेवलं पाहिजे. मग 4-5 वर्षातून एकदा त्याला रंग पण दिला पाहिजे. To keep the house clean is the responsibility of each and every member of the family. आपलं घर स्वच्छ ठेवण्याचं काम घरातल्या प्रत्येकाने केलं पाहिजे. ते काम फक्त आईचं नसतं, आपले सगळ्यांचं घर असतं. एनी वर्क इन द हाऊस शुड नॉट फॉल शॉर्ट. कुठलंही काम वाईट नसतं, कमीपणाचं नसतं. टू रिमूव्ह द डर्ट, टू वाईप द स्लॅब, टू फोल्ड द वॉश्ड क्लोथ्स, टू वॉश युटेन्सिल्स, टू कीप ऑल द थिंग्स लाईक बुक्स, टॉयज, शूज, बॅग्स एटसेट्रा इन देअर राईटफुल प्लेसेस. तुम्ही जी आईला मदत करू शकता ती तुम्ही केली पाहिजे. यू मस्ट हेल्प युअर पॅरेंट्स इन केअरिंग आउट ऑल दिस वर्क. कपड्याच्या घड्या घालणं, चपला जागेवर ठेवणं, धुतलेल्या कपड्यांच्या घड्या घालणं, फरशी पुसणं, धुतलेली भांडी जागेवर ठेवणं, तुमच्या स्वतःच्या वस्तू योग्य जागेवर ठेवणं, ही सगळी कामं तुम्ही करू शकता आणि ती तुमची जबाबदारी आहे. इन दिस वे all of you can keep your home neat and clean and in proper order. If all the homes are neat and clean, so will be the environment. आपण आपलं घर स्वच्छ ठेवलं तर हळूहळू आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ होतो. आपला परिसर स्वच्छ झाला की आपला एरिया स्वच्छ होतो, आपली कॉलनी स्वच्छ होते आणि मग हळूहळू आपण आपलं गावसुद्धा स्वच्छ आणि सुंदर बनवू शकतो. दिस मीन्स टोटल एन्व्हायरमेंट विल बी नीट, क्लीन अँड ब्युटिफुल. आलं लक्षात हा धडा काय आहे? आपण या धड्यामध्ये घरांचे वेगवेगळे प्रकार पाहिले आणि घरांच्या वेगवेगळ्या पार्ट्स ऑफ हाऊस पण पाहिलं, हो की नाही? तर आता हा धडा तुम्ही एकदा नीट वाचायचा आहे आणि तुम्ही काय काय कामं करू शकता त्याची यादी पण करायची